मित्रांनो, फर्स्ट इयरचे पेपर लिहिताना, थेरी पेपर लिहिताना काय काय चुका टाळायच्या आहे या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया, जेणेकरून 5 मार्काचं उत्तर लिहिलं 5च मार्क पडतील. बघा, उत्तर आपल्याला स्टोरी वाईज लिहायचं नाही तर पॉइंट वाईज लिहायचं. जिथे गरजेचं तिथे डायग्राम काढा आणि उगाच एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये बिनकामाचं द्यायचं नाही. जे गरजेचं तेच लिहा. पानं उगाच भरून उपयोग नाही, कारण सगळं वाचायला सरांना वेळ नाहीये. मग काय सर वाचणार आहे ते महत्वाचं, त्याला अंडरलाईन करणं गरजेचं. आपण अंडरलाईन नाही केली चालणार नाही. महत्वाच्या शब्दांना पॉइंटला अंडरलाईन करा. आणि हो, जे प्रश्न परफेक्ट येतात ते 3 प्रश्न सुरुवातीला सोडवा, म्हणजे उगाच सुरुवातीलाच खाडाखोड होणार नाही, घाणेरडं अक्षर येणार नाही, आपलं इम्प्रेशन डाऊन होणार नाही. कारण पहिलं इम्प्रेशन हे सगळ्यात महत्वाचं असतं एक्झामिनरवर. क्लिअर? मग आन्सर कसं पाहिजे तर या फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदा थेरी आन्सर मध्ये पहिल्यांदा काही ओळीत कॉन्सेप्ट येतो, मग डिटेल एक्सप्लेनेशन येतं आणि शेवट कन्क्लुजन येतं. सो या 3 फॉर्मॅटमध्ये कुठल्याही उत्तराचं डिटेल आन्सर हवं. आता तुम्हाला फर्स्ट इयरचे सर्व दोन्हीच्या दोन्ही जे मागचे 24 पॅटर्नचे पेपर आहे ते विथ सोल्युशन या फॉर्मॅटमध्ये पर्पल ॲपवर अवेलेबल आहे विथ सोल्युशन. आणि मेकॅनिक्सचे तर अगदी फ्रीच आहे. सो त्यासाठी नक्की पर्पल ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये या दोन्ही विषयांचे मेकॅनिक्स आणि ग्राफिक्सचे फ्री पेपर आहेत, ते बघा आणि बस गॅरंटेड पर्पल ॲप्लिकेशनवर नाही सेम स्कोरिंग करा.